नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे श्वेताज लाईफस्टाईल या व्लॉगमध्ये। आजचा दिवस खूप स्पेशल होता। स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि आजच्या दिवसाला सुरुवात केली। आज मला पूजा करायची होती म्हणून पटपट सगळं आवरून घेतलं, आंघोळ केली। म्हणून तुम्ही बघू शकता की मी आज साडी पण घातली आहे। तर म्हटलं चला साडी आपण घातली तर आज स्पेशल आपण काहीतरी रेडी होऊयात, म्हणून स्वतःला वेळ दिला। मस्तपैकी टिकली लावली आणि काजळ वगैरे लावून मी व्यवस्थित तयार झाले आणि आजच्या दिवसाची सुरुवात करायला उत्साहपणे रेडी झाले। मी हे काजळ कुठलं आहे हे सांगू शकत नाही, कारण मी स्पेसिफिक कुठल्याही ब्रँडचं स्पॉन्सरशिप करत नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की मग मी दार आवरायला घेतलं, कारण आपण जेव्हा पण पूजा किंवा काहीही करतो तर पहिलं आपलं दार स्वच्छ केलं पाहिजे। म्हणून मी दार स्वच्छ करायला गेले आणि करता करता माझ्या लक्षात आलं की ते जे चिकटलेलं आहे ते खूप वाईट दिसतंय। मी हे त्याला बोलले पण, तर तो म्हटला चल मग मी तुला मदत करतो आणि ते काढून देतो। मी स्वतः प्रयत्न केला सुरुवातीला काढायचा, पण ते मला काही जमत नव्हतं। मग नंतर त्यांनी हे असं काहीतरी आणलं आणि त्याच्याने हे पूर्ण तुम्ही बघू शकता की स्वच्छ झालं। पण हे स्वच्छ करण्यासाठी मी खरंच तुम्हाला सांगते की खूप खूप वेळ जातो, जो की म्हणजे अजिबात मला पटला नाही। कारण हे जर असं कुणी लावत असेल तर कृपया करून लावू नका, कारण तुम्ही बघू शकता की हे किती चिकटलेलं आहे आणि अक्षरशः घाम येतो अशा काही गोष्टी स्वच्छ करण्यासाठी। तर विनाकारणचा वेळ जातो। तुम्ही बघू शकता हाताला किती लागलं आहे त्याचा। मला खूप वाईट वाटलं ते, पण नंतर जे स्वच्छ झाल्यानंतर रिझल्ट होता आणि त्याच्यानंतर मी जी रांगोळी काढली त्याच्याने मी खूप सॅटिस्फॅक्शन होते आणि त्याला थँक्यू बोलले मी त्या गोष्टीसाठी। नंतर मला पूजा आवरायची होती, माझी पूजा आवरायला घेतली। मी हा दिवा लावत होते, दिवा लावला पण मी नंतर बघितलं की माझी वात खूप मोठी झालेली आहे दिव्याची। ठेवत होते, म्हटलं असं ठेवलं तर ते खूप म्हणजे वात मोठी दिसते आणि व्यवस्थित पण दिसत नाही आहे। तर मग त्याच्यासाठी मी ती वात व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतली। त्या दिव्याला मी बारीक केलं, तर माझ्याकडे सुई होतं त्याच्याने बारीक केलं। नंतर हा मला मागून म्हटला की आज काय करणार आहे नाश्त्याला, तर मग म्हटलं चला पोहे करूयात, कारण त्याला बऱ्यापैकी पोहे आवडतात। तर काकडी कुणी वापरतं का माहीत नाही, पण आम्ही वापरतो। नंतर तो म्हटला की मला आज कॉफी पाहिजे, म्हणून दूध फ्रीजमधून काढून घेतलं, व्यवस्थित दूध उकळलं आणि त्याला कॉफी आणि हे पोहे। तर हे पोहे माहीत नाही कसे झालेत, आता आपण त्यालाच विचारूया हे कसे झालेत पोहे, त्याला आवडतात की नाही आणि त्याची रिॲक्शन बघूया। जसं त्यांनी खाल्लं तर तो म्हटला खूप भारी झालं, व्यवस्थित वाटलं। पटपट मग नंतर दुसऱ्या पूजेला सुरुवात केली, कारण मला आज सत्यनारायण करायचं होतं। मग मी अभिषेक करून घेतला बाळकृष्णावरती। तुम्ही हे बघू शकता की व्यवस्थितपणे मी पंचोपचारे पूजा करायला सुरुवात केली। नंतर मी पोथी वाचून घेतली ही माझी सत्यनारायणाची पोथी आहे। मनोभावे त्यांना माझ्या मनापासूनच्या इच्छा मागितल्या, पोथी वाचली। त्याच्यानंतर मी आज गुरुचरित्राला पण बसले होते। ही आरती आवरून घेतली। आरती आवरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की बाजूला गुरुचरित्राचं मांडणी पण केलेली आहे। लगेचच मी ही पूजा आवरली आणि गुरुचरित्र वाचायला सुरू केली। तुम्ही हे बघू शकता गुरुचरित्राचं माझं वाचन सुरू झालं। मला इतकं बरं वाटत होतं, कारण मन इतकं शांत होतं आपण जेव्हा आपण गुरुचरित्र करतो। तर ज्यांना ज्यांना म्हणजे गुरुचरित्राची आवड आहे त्यांनी नक्की वाचावं। त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी फ्रेश झालो, चहा पिलं, म्हटलं जरा बाहेर जाऊन बघूया। तर आम्हाला रस्त्यामध्ये गणपती स्टॉल दिसले। आम्ही प्रत्येक वर्षी गणपती बसवतो, तर हे गणपती आम्ही इकडे बघायला आलो आणि वेगवेगळे स्टॉल फिरत होतो की आम्हाला कुठे काय आवडेल काय नाही। आम्ही गेल्या वर्षी जिथे घेतलेलं तिथे पहिला गेलो, पण तिथे आम्हाला त्या लोकांचा रिस्पॉन्स ह्यावेळेस काही आवडला नाही, म्हणून म्हटलं चला तर आपण दुसऱ्या स्टॉलला पण बघूया की काय काय आम्हाला दिसतंय। तर असे भरपूर स्टॉल तिथे लागले होते। आम्ही प्रत्येक स्टॉलमध्ये गेलो आणि बघितलं की आम्हाला काही व्यवस्थित वाटतंय का, म्हणजे आम्हाला आवडतंय का। आणि अचानक मला एक असं म्हणजे गणपती दोघांना पण दिसला की जो आम्हाला दोघांना खूप खूप आवडला आणि आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आम्हाला हाच गणपती बुक करायचा आहे। तर तुम्हाला पण आमचा गणपती लवकरच बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्याशी जोडून राहाल। ते आवरलं। नंतर घरातले काही माझे सामान संपले होते जे की मला हवे होते। मग आम्ही ठरवलं की आमच्या घराजवळच हे सामान घेऊया, ह्यावेळेस डीमार्टला वगैरे नको जायला, कारण वेळ पण खूप जातो आणि आमच्याकडे आज एवढा वेळ पण नव्हता आणि हे सामान पण आम्हाला अर्जंट हवं होतं। त्याच्याच बाजूला मेडिकल होतं, आम्हाला मेडिकलमधनं पण थोडं पर्चेसिंग करायचं होतं। आजचा दिवस आवरला आणि घरी आलो
खूप भूक लागलेली तर वरईचा भात केला. तुम्ही हे बघू शकता, वरईचा भात आणि हे थोडे फ्रूट्स मी केले होते. त्याच्यानंतर आम्ही ते खाल्लं आणि आज जन्माष्टमी होती, तर आम्ही जन्माष्टमीच्या पूजेला सुरुवात केली. केंद्रातल्या पद्धतीनुसार सेवा केली आणि 12:39ला केलं. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.